आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मुलबाळ होणं ही देवाची किंवा अल्लाची कृपा नसते तर नवऱ्याची कृपा असते, म्हणून 2 अपत्यांवर थांबा। मावळमधील महिला मेळाव्यात अजित पवार यांचं वक्तव्य। बारामतीकरांनी रस पिळून काढला म्हणून आता रस राहिला नाही। अजित पवार कर्जत जामखेडमध्ये पुतण्याच्या विरोधामध्ये म्हणजे घरातच लढण्याची शक्यता। राऊतांचं अजित पवार यांच्यावर टीकास्त्र। लाडक्या बहिणीचा नाही निवडणुकीचा प्रचार, सरकारी तिजोरीमधून हप्तेबाजी सुरू। संजय राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 199 कोटी खर्च, मतांसाठी महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाहीत। वडेट्टीवारांनी जीआर ट्विट करत आकडेवारी मांडली। नवाब मलिक अजित पवार गटातच, दादांच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये नवाब मलिक उपस्थित, तर मलिकांनी ते कुणासोबत जगजाहीर केलं। शिंदे आणि फडणवीसांचे सो कॉल्ड तत्व निव्वळ केरात घातले, अंबादास दानवे यांनी डिवचलं। खासदार नारायण राणेंना मुंबई हायकोर्टाची नोटीस। लोकसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्याचा विनायक राऊतांच्या याचिका प्रकरणामध्ये राणेंना नोटीस। लाडकी बहीण योजनेद्वारे बँक खात्यामध्ये जमा झालेले पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी। लाडक्या बहिणींनी मानले सरकारचे आभार। सणासुदीला वापरासाठी पैसे मिळत असल्यानं महिलांच्या चेहऱ्यावर आनंद। मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन। बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबत चर्चा, ट्विट करत पंतप्रधान मोदींची माहिती। एसबीआयचा ग्राहकांना मोठा झटका। स्टेट बँकेच्या कर्ज दरामध्ये सलग 3ऱ्या महिन्यामध्ये वाढ। आजपासून वैयक्तिक, गृह आणि वाहन यासारख्या कर्जाचा हप्ता महागला।